शरद पवार आता भाकरी फिरवणार आहेत. यावेळी ही भाकरी ते आपल्या पक्षामध्ये फिरवणार आहेत आणि भाकरी फिरवल्यानंतर पक्षाच्या विविध सेल्स, विविध आघाड्या, विविध पदं या ठिकाणची माणसं बदलली जातील, नव्या जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि यामध्ये अगदी कोण बदललं जाईल, अगदी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहतील की नाही इथपर्यंत चर्चा होते. पण सगळ्यात मोठी चर्चा होते की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यात भाकरी बदलणार. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय बायोस्कोप मराठी. आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक नम्र आठवण की कृपया बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण पुढे जाऊया. प्रश्न असा आहे जो आपण चर्चेला घेतोय, तो फक्त भाकरी बदलणारा म्हणजे भाकरी फिरवणार आहात की चूल बदलणार आहात? कारण भाकरी फिरवावीच लागते, तो भागच आहे. म्हणजे भाकरी बनवायची असेल तर भाकरी फिरवावी लागते आपल्याला. पण दुसरीकडे चुलीचं काय होणार? चूलही बदलणार का? कारण आजचा काळ हा गॅसच्या शेगडीचा आहे. भाकरी अजूनही बनते पण आता ती गॅसच्या शेगडीवर बनते. त्यामुळे भाकरी बदलताना चुलीचं काय होणार हे पण तितकंच बघावं लागेल. कारण भाकरी बदलत राहायची, चूल जुनीच जर का असेल आणि जर का त्याच्यामुळेच परिणाम होत असेल तर मग काय, हा त्यातला मुद्दा आहे. आणि म्हणूनच आजच्या या बदलत्या काळामध्ये जेव्हा बाकीचे पक्ष गॅसच्या शेगडीकडे चाललेले आहेत, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही चुलीच्या ऐवजी गॅसच्या शेगडीकडे जाणार का, हा वेगळा मुद्दा आणि तो मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. त्याचा मुख्य मुद्दा म्हणजे आजच्या शरदचंद्र पवारांनी वेळोवेळी ह्या भाकऱ्या बदललेल्या. ती काही पहिली वेळ नाहीये. त्यांनी आर पाटलांना आणणं ही अशीच भाकरी फिरवणं होतं. त्यांनी आर पाटलांना अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ दिलं. त्यानंतर रोहित पवार सुद्धा आपल्याला आलेले पाहायला मिळाले. आताच अगदी ताजं उदाहरण म्हणजे युगेंद्र पवार सुद्धा आहेत. याशिवाय सुद्धा त्यांनी विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जमेल तिकडे त्यांनी भाकरी फिरवलेली आहे. असं असलं तरी सुद्धा शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आधीची राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रामुख्यानं विविध ठिकाणच्या सरदारांची एकत्रित बांधलेली मोळी आहे, असं अनेकांनी वर्णन राजकीय विश्लेषकांनी केलेलं आहे. मलाच एकदा राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली. त्यावेळी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार या मोळीचा तो घट्ट धागा आहे की ज्याच्यामुळे मोळी एकसंध आहे. आणि नंतर पुढे काय झालं हे आपण बघितलं. संधी मिळाली तसं मोळीतलं जी महत्वाची काही लाकडं होती ती सगळी पसरत गेली आणि मोळी सुटली. हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे कारण आता जर का भाकरी फिरवणार असाल तर नेमकं त्याचं स्वरूप कसं असेल. आणि त्यातला मुख्य मुद्दा, मी जे अनेक मुद्दे घेतलेले आहेत मुद्द्या चर्चेसाठी, त्यातला एक मुद्दा असणार आहे की यामध्ये करिअरिस्ट अशा आजच्या तरुणाई समोर तुम्ही राजकीय पक्ष कसा घेऊन जाणार आहात. एक तर आपल्याला मानावं लागेल की शरदचंद्र पवारांनी जो इतक्या मोठ्या कालावधीमध्ये पक्ष उभा केला त्यातली अनेक माणसं जी 10, 15, 20 वर्षापूर्वी त्या अर्थानं राजकारणाच्या दृष्टीनं तरुण होते. राजकारणातलं तरुण वय हे काही 20-30चं नसतं, ते 40, 45, 50च्या पुढचंच असतं. ती माणसं म्हणजे जितेंद्र आव्हाड सुद्धा त्या अर्थानं तरुण, लक्षात घ्या तुम्ही. तर ही माणसं जी उभी केली होती यातली मोठा भाग आता इतर अजित पवारांकडे गेलेला आहे, काही इतर पक्षांमध्ये सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही भाकरी बदलणार आहात, फिरवणार आहात, त्यावेळी आणणारी पिढी ही करिअरिस्ट असणाऱ्या तरुणाईची पिढी आहे, ज्यांना इतर पक्षांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांमध्ये पटापट कशा प्रकारे सत्तेचे फायदे मिळतात, पदं मिळतात हे त्यांनी बघितलेलं आहे. दुसरा भाग म्हणजे त्यांनी हे सुद्धा बघितलेलं आहे की राजकीय पक्ष एकमेकांमध्ये कशा प्रकारे साटलोटं करतात, येतात एकत्र, तुटतात आणि काही आता आयडिओलॉजिकल उरलेलं नाहीये. हे बघणारी आजची पिढी आहे. गेल्या 10-15 वर्षातली ही बघणारी पिढी आहे की महाराष्ट्रामध्ये आता आयडिओलॉजिकल काही नाहीये. ज्याला जसं शक्य तसं तो पुढे निघून जातो. 2019ला काय झालं आपण ते बघितलेलं आहे. या पिढीला सोबत घेऊन जाताना तुम्हाला भाकरी फिरवायची आहे आणि पक्षाला वाढवायचा आहे. एक अशी तरुणाई, एक असा समाज आपल्या बाजूला आहे. नुसता तरुणाई नाही म्हणते, असा समाज आपल्या बाजूला आहे जो प्रॅक्टिकल झालेला आहे, जो आयडिओलॉजिकल मुद्द्यांवरती पक्षांकडे जाणं आता तुलनेनं ज्याचं होत नाहीये आणि तो भौतिक रोकडा व्यवहार बघतो. कारण तो हे बघतो की राजकीय पक्ष सुद्धा तेच करतात. त्यामुळे या तरुणाईला तुम्ही आकृष्ट करणार असाल तर तुम्ही आम्हाला कोणती पदं देणार, तुम्ही त्या पदांमधलं प्रोग्रेशन कसं असेल. आज मी नोकरी क्षेत्रातलं तुम्हाला सांगतो, जर का पुरेसं प्रमोशन आणि इन्क्रीमेंट नसेल तर 2-2 वर्षाच्या आतच लोक नोकऱ्या सोडतात. मी 2 वर्ष सुद्धा खूप बोललो, पण त्याच्या बाबतीत सुद्धा तरुणाई आता आग्रही झालेली आहे. ही तरुणाई बघते की इतर ठिकाणी आणि आता भाजप बघा तुम्ही, भाजप सुद्धा नवनवे मंत्री आणतंय.
बाकीच्या ठिकाणी सुद्धा हे बदल होताना आपल्याला दिसत आहेत. अजित पवार छगन भुजबळांना बाजूला ठेवतायत. ही सगळी उदाहरणं आहेत. आणि अशावेळी शरदचंद्र पवार हे जेव्हा पक्षामध्ये नवीन तरुणाई घेण्याचा प्रयत्न करतील किंवा आहे त्या तरुणाईला वेगळ्या पदांवरती नेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा मुद्दा हाच असणार आहे की तुम्ही देणार काय आहात या महत्वाकांक्षी तरुणाईला. पुढचा मुद्दा आहे आणि तो फार महत्वाचा मुद्दा मी मानेन, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसला माझ्या पत्रकारितेपासून किमान 20 वर्ष निरीक्षण करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक पाया कोणता आहे आणि तो कुठे विस्तारायचा आहे याचा विचार राष्ट्रवादीला करावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस ही मराठ्यांची पार्टी आहे असं नेहमी म्हटलं गेलं. शरद पवारांना नेहमी मराठा स्ट्रॉंग मॅन असं इंग्लिश मीडियाने म्हटलेलं आहे. खरं तर याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे, पण ते पूर्णतः सत्य नाही. शरद पवारांनी उलट पक्षी नेहमी आणि जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बहुजन ठेवला. नामांतर लढ्यापासून ते जरांगे पाटलांच्या लढ्यापर्यंत त्यांनी कधीही सवर्णीय मराठा समाज समूह यांना पक्षपाती ते वागलेले नाहीत. इनफॅक्ट यासाठी त्यांच्यावर टीका झालेली आहे. पण आता हा पॉइंट फार महत्वाचा आहे. असं असलं तरी सुद्धा त्यांच्या पक्षाची प्रतिमा मराठा पक्षाची आहे. त्यांना मराठा स्ट्रॉंगमॅन मानलं जातं. आणि हे मी म्हणालो तसं हे पूर्णच खरं जरी नसलं तरी ते काही प्रमाणात खरंच खरं आहे. मराठ्यांची स्वाभाविक पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेसच्या तुलनेत. कारण काँग्रेसमध्येच मुळात मध्ये जेव्हा ही सत्ता नीट त्याचे वाटप होत नव्हतं आणि मराठा खच्चीकरण होत आहे असं वाटत होतं, त्यावेळी तो समूह त्यातले नेते जिल्ह्यामधले महत्वाचे नेते शरद पवारांबरोबर गेले होते. आपण भाकरी बदलण्याच्या पातळीला आलेलो आहे. तेव्हा हे बघावं लागेल की मग आता राष्ट्रवादीचा बेस कोणता. मराठा समुदाय ही त्या अर्थानं होमोजिनस जरी मांडण्याचा प्रयत्न होत असला तरी तो तसा होमोजिनस मतदान करत नाही. तो असा एक गठ्ठा काहीतरी ठरवत नाही. तो सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या पक्षांचा आधार आहे. अशा वेळी तुम्ही त्यांना कसं स्वतःबरोबर जोडणार आहात. ओबीसी समाज आज बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने आहे. मी बऱ्यापैकी म्हणतोय, भाजपच्या बाजूने आहे. त्यासाठी भाजप पूर्णतः प्रयत्न सुद्धा करत असतं. ते त्यांनी दाखवून सुद्धा दिलेलं आहे. काँग्रेसचे आज प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता, आता ते नाही आहेत म्हणून विरोधी पक्षनेता आधी होते, ही मंडळी ओबीसी समाजातून येतात. या सगळ्याने एक चित्र तयार होतं. ते चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत शरद पवार बनवणार आहेत का. शरद पवारांच्या बाबतीत ते चित्र आहे की शरद पवार इन्क्लुसिव्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसा इन्क्लुसिव्ह आहे का हे दिसलं पाहिजे. तुम्ही स्वतः अजित पवार, सुप्रियाताई, रोहित पवार, जयंत पाटील, मग आता उरलेली ही इन्क्लुसिव्हिटी तुम्ही आणणार कशी, त्या दृष्टीनं भाकरी फिरणार कशी, हा समाजाच्या बेसचा मुद्दा आहे. जो बेस त्यांना ठरवावा लागेल की आपला बेस कोणता. मागासवर्गीय समाज हा तुलनेनं काँग्रेसकडे स्वतःचा पर्याय म्हणून काँग्रेसला पर्याय म्हणून बघतो. वंचितला काही प्रमाणात अजूनही बघतो, नाकारलेलं नाही पूर्ण. काँग्रेसला बघतो. शिवसेनेकडे सुद्धा काही प्रमाणात तो बघेल. राष्ट्रवादीला या वंचित समुदायापर्यंत, मागासवर्गीय समाजापर्यंत जाताना पुन्हा एकदा त्यांच्या त्याच मराठा प्रतिमेची, मी पुन्हा म्हणालो तसं, जी प्रतिमा एक्झॅजरेटेड आहे पण त्या चौकटीची नेहमी, त्या फ्रेमची नेहमी अडचण होऊ शकते. शरद पवारांसमोर भाकरी फिरवताना तोही मुद्दा असेल. तुम्हाला ते नेतृत्व दाखवावं लागेल. हा बदल, फिरवलेल्या भाकरीचा बदल या समाजाच्या बेसच्या द्वारे, तिथून उभारणाऱ्या नेतृत्वाच्या द्वारे दाखवावा लागेल. ते मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. हा एक पुढचा मुद्दा. एक आणखी मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या काळामध्ये त्यांची स्वतःची विकासात्मक भूमिका काही असली, म्हणजे अनेकदा बघायला मिळालेली असली. त्यांनी अनेक प्रकल्प सुद्धा तसे राबवलेले आहेत. लवासा प्रकल्पाच्या बाबतीत माझं व्यक्तिगत मत अतिशय वेगळं आहे. त्यामुळे पण विकास किंवा या बाबतीतल्या कामांपेक्षा सुद्धा भावनिक राजकारण महाराष्ट्रामध्ये चालतं आणि त्या राजकारणाचा सुद्धा लाभ किंवा तोटा राष्ट्रवादी काँग्रेसला झालेला आहे. जसं की मी म्हणालो तसं नामांतर लढा याच्या बाबतीत शरद पवारांना राजकीय दृष्ट्या तेव्हा फायदा नाही झाला, पण शरद पवारांना व्यक्तिशः त्यांची एक प्रतिमा उजळून निघाली हे अमान्य करता येणार नाही. 2004च्या सुमारास जे भांडारकरचं दुर्दैवी प्रकरण घडलं होतं, त्यानंतर आर पाटील तेव्हा गृहमंत्री होते. त्या काळी त्या प्रकरणाचा थेट फायदा हा राष्ट्रवादीला झाला असं अनालिसिस पाहायला मिळतं. इथपासून ते नंतर सुद्धा जे मराठा मोर्चे झाले किंवा नंतर जरांगे पाटलांपर्यंत, याच्यामुळे मराठा कॉन्सॉलिडेशन किंवा बहुजन समाजाचा एक कल राष्ट्रवादीकडे जाताना बघायला मिळेल. भाजपचं हे वाढतं प्रस्थ पाहून बहुजन समाज राष्ट्रवादीकडे जाईल असं मानलं जात होतं. मात्र असं भावनिक राजकारण टिकत नाही
संविधानाचा मुद्दा लोकसेवेला काही प्रमाणात जरी चालला तरी तो नंतर टिकला नाही. एमपीसीचं आंदोलन जरी रोहित पवारांनी केलं असलं तरी त्याचा इम्पॅक्ट तसा दिसला नाही. यामुळे भावनिक राजकारणाद्वारे पक्ष वाढू शकत नाही याची खोंगाट ही भाकरी फिरवताना मनाशी बांधावी लागेल. त्याला मर्यादा असतील. त्याने कदाचित स्पाइक येईल, त्यामुळे वातावरण तयार होईल. वाटेल असं की कदाचित वातावरण फिरतंय, पण वातावरण फिरतंय म्हणून भाकरी फिरल्याचा परिणाम झालेला आहे किंवा भाकरी फिरल्यामुळे वातावरण फिरतंय आणि त्यामुळे मतदान फिरेल असं ते चित्र राहिलेलं नाहीये. आणि ह्याला पुन्हा जोडीचे आधी असे प्रश्न सगळे घ्यायचे की या सत्तेचं काय करायचं, कारण तुमच्यासमोर एक सत्ताधारी स्ट्रॉंग सत्ताधारी समूह आहे. त्यातला तुमचा हा सगळा काडर हलवणारा नेता जे की अजित पवार, आता त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, ते तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्याकडे सुद्धा तितक्याच प्रमाणात ती तरुणाई आहे आणि ते आक्रमक सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडे आणि असं असून सुद्धा त्यांनी स्वतःचा सेक्युलरिझम कायम ठेवलेला आहे. त्यामुळे हे एक महत्वाचं आव्हान असेल. आणि याच्या पुढचा एक प्रश्न आहे, तो मात्र नाजूक प्रश्न आहे आणि तो चुलीचा प्रश्न आहे. मी जसं मगाशी म्हणालो, प्रश्न भाकरी फिरवण्याचा नुसता नाहीये. चूल की गॅस, चुलीचं काय करायचं हा मुद्दा आहे. चूल म्हणजे काय? राष्ट्रवादी काँग्रेसचा अख्खा बेस म्हणजे पवार घराणं, हे तर हा करण्यात काहीच पॉईंट नाहीये. शरद पवार म्हणजे आता आपण शरद पवारांची राष्ट्रवादी बघतो. शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत, युगेंद्र पवार आहेत, जयंत पाटील आहेत. ते एक्सटेंडेड फॅमिलीचाच भाग असल्यासारखे. आता या पक्षाला पुढे घेऊन जाताना ती सगळी जी भाकर, तिला जी खाली आच असली पाहिजे, तवा तसा गरम झाला पाहिजे, यासाठीच जी एक सगळी रचना असते. या रचनेला अधिक ताकदवान व्हावं लागेल, अधिक नेटानं पुढे जावं लागेल. त्यातल्या शरद पवारांच्या ऊर्जेबद्दल, आकलनाबद्दल, त्यांच्या ज्येष्ठत्वाबद्दल काही मुद्दाच नाही, पण शेवटी त्यांना काळाची मर्यादा असणार आहे. आता उरलेलं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा युगेंद्र पवारांकडे येऊया. युगेंद्र पवार एक छान लोकांमध्ये मिसळणारा चेहरा आहेत, पण तरी सुद्धा हे लक्षात आलं की थेट एकदम अजित पवारांच्या लेवलचा अजून त्यांना आव्हान उभं करता आलं नाही आणि त्याच्यामुळे लगेच तो भ्रम मात्र मोडावा लागला. त्यांना मोठं काम करावं लागेल. पण त्याचवेळी त्यांच्यामध्ये एक मोठा गुणविशेष आहे, ते लोकांचे मधले पवार मात्र नक्की जाणवतात. याचं मी पुढे आणखी विश्लेषण करेन. ते लोकांमधले पवार नक्की जाणवतात आणि युगेंद्र पवारांच्या या प्रतिमेचा पक्षानं फायदा करून घ्यायला हवा. भाकरी तिथे फिरू शकते. रोहित पवार आधुनिकतेचा आणि ग्रामीण जनतेशी नाळ असलेलं किंवा ग्रामीण भागही बघितलेला आहे आणि आधुनिकता सुद्धा ज्यांना माहिती आहे आणि उद्यमी स्वभाव आहे, अशा प्रकारचे एक युनिक कॉम्बिनेशन म्हणजे रोहित पवार आहेत. त्यांना व्यवहार कळतो, त्यांना राजकारण कळतं, अग्रेशन सुद्धा कळतं आणि ऍडजस्टमेंट सुद्धा कळते. हे जरी असलं तरी रोहित पवार यांचं अनेकदा त्यांच्या स्वतःचं व्यक्तिमत्व, अनेकदा त्यांचा विशिष्ट स्वभाव हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अडचणीचा ठरू शकतो का, याचा विचार त्यांना स्वतःला आणि शरद पवारांना सुद्धा पक्षाचा भाग म्हणून करावा लागेल. उदाहरणार्थ, रोहित पवारांनी जी यात्रा काढली होती, युवा संघर्ष यात्रा, ती यात्रा एकतर तिचा सगळा काळ चुकला, त्याच्यात अनेक बाकीच्या घडामोडी घडल्या, हा जरी भाग बाजूला सोडला तरी ती यात्रा आणि त्यातलं रोहित पवारांचं वावरणं हे कॉस्मेटिक जास्त जाणवत होतं, अशी टीका मोठ्या प्रमाणात झाली. लोक मी म्हणालो तसं आजचा काळ समाज बदललेला आहे. असं कोणी लगेच सामाजिक नेता नाही होत, असं लगेच काही युवकांच्या मनात स्थान नाही बनवता येत. एमपीसीचं आंदोलन मात्र मी नक्की त्याच्यात एक अपवाद मानेन. पुण्यातलं आंदोलन नक्कीच ते वेगळं होतं, पण हे आंदोलन आणि अजून ती प्रतिमा रोहित पवारांना बनवणं फार भाग आहे. आणि समहाऊ जो युगेंद्र पवारांमधला मला एक्स फॅक्टर दिसतो, रोहित पवारांमध्ये अजूनही तो नाही जाणवत. आणि त्यामुळे अतिशय उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर ठरू शकणारे रोहित पवार जनमानसाचा नेता, शरद पवारांच्या नंतरचा चेहरा असा बनवू शकतील. याला काही मर्यादा येत आहेत. भाकरी तिथे फिरवावी लागेल त्यांना सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये. आणि नंतरच एक अतिशय मोठं नाव, या दोघांपेक्षा मोठं आणि सिनियर नाव सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही काळामध्ये त्यांचं केंद्रातलं काम तर आपण बघत आलेलोच आहोत, संसदेतलं काम बघत आलेलोच आहोत. त्या संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार आहेत. पॉलिसी लेवलला अतिशय उत्तम मुद्दे मांडणाऱ्या आणि त्याच्यामुळे प्रसंगी सरकारला दखल घ्यायला लावणाऱ्या आहेत. दिल्लीमध्ये त्यांचा वावर अतिशय म्हणजे म्हणजे काय म्हणूयात त्याला आपण, प्रभावी वावर त्यांचा जाणवतो. आम्हाला दिल्लीमधल्या दिवसांमध्ये पाहता आला. महाराष्ट्रामध्ये बारामती त्यांनी ज्या प्रकारे कष्ट घेतले लोकसभेच्या वेळी, त्याला तोड नव्हती. ते त्यांनी कष्ट घेऊन दाखवले. लोकांमध्ये जाण्याचा त्या पूर्ण प्रयत्न करतात, हेही मान्य करावं लागेल. पण पुन्हा एकदा रचनेचाच एक मर्यादा तयार होते. युगेंद्र पवार आहेत, अजित पवार आहेत, रोहित पवार आहेत, शरद पवार आहेत. सुप्रिया सुळे यांना काही मूलभूत मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत राजकीय व्यक्तिमत्वाच्या वाढीला काही मर्यादा पडतात.
त्या काढताच येणार नाही अशातला भाग नाहीत, पण त्या मर्यादा आहेत हे मान्यच नाही केलं तर आपण एका गैरसमजात राहू. त्याच्यासाठी भाकरी फिरवावी लागेल, म्हणजे त्यांना स्वतःलाही काम करावं लागेल. उदाहरणार्थ ही निवडणूक, मी खरं त्याच्यावरती एक पूर्ण वेगळा व्हिडिओ करणार होतो, पण हरकत नाही, इथे एक पासिंग रेफरन्स मी देतो, नंतर कदाचित पूर्ण व्हिडिओ करेन मी. या निवडणुकीमध्ये अतिशय क्रुशल असणारी विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक ही तेव्हा घडत होती जेव्हा राष्ट्रवादी स्प्लिट झाली होती किंवा राष्ट्रवादीचा खरा मूळ भाग अजित पवारांना मिळाला होता. यानंतर ही निवडणूक शरद पवारांच्या नावावर आणि चेहऱ्यावर लढवली जाते, हे तर स्वाभाविकच आहे. पण त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा नेता म्हणून, सिनियर नेता म्हणून, पद असलेला नेता म्हणून काय त्या राष्ट्रीय पदावर सुद्धा होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, सुप्रिया सुळेंचं नाव समोर यायला पाहिजे होतं. कधीतरी सुप्रिया सुळेंना ती अग्निपरीक्षा द्यावी लागेल, जेव्हा सुप्रिया सुळेंच्या नावावरती पक्षाला मतं मिळायला हवी, सुप्रिया सुळेंच्या नावाने पक्ष ओळखला जायला हवा. शरद पवारांचा चेहरा असणारच आहेत, पण आज अजित पवार आहेत, उद्धव ठाकरे नो डाऊट पराभव आले असतील त्यांना, पण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आहेत. सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीच्या बाबतीत तसा नेता व्हावा लागेल. इथे मी चुलीबद्दल आता बोलतोय, इथे मी गॅसच्या शेगडीबद्दल आता बोलतोय, आणि म्हणून तो बदल तिथे सुद्धा झाला पाहिजे, नुसती भाकरी फिरवून चालणार नाही. तर हे असे काही मुद्दे आहेत की ज्यामुळे मला असं वाटतं की फक्त भाकरी फिरवण्याचा नाहीये, थेट तुम्हाला चुलीबद्दलच विचार करावा लागेल. आणि पुन्हा आणखी वेगळं जाऊन पुढे म्हणायचं झालं तर आजच्या काळामध्ये ग्रामीण तरुणाई आणि तिकडच्या मुलांना सुद्धा चाऊमिन आणि तुमचं नूडल आणि तो चिकन लॉलीपॉप असतील किंवा या गोष्टीची तर आवड लागलेली, पिझ्झा वगैरे तिकडे सुद्धा खाल्ले जात आहेत. उत्तम कॅफे ग्रामीण भागात आलेले आहेत. त्यामुळे भाकरी तर ठीक आहे, पण बदललेली परिभाषा राजकीय लक्षात घेतली पाहिजे आणि ती घेऊन पुढे गेलं पाहिजे. शरद पवारांना काही सांगण्यात का आपण ज्येष्ठ नाही आहोत, पण या बदलत्या काळाचं गमक त्यांना नक्कीच माहिती आहे. त्या दृष्टीने ते बदल बघायला मिळतील. राजकीय पक्ष टिकले पाहिजेत, लोकशाहीसाठी वैविध्य हवं, मजबूत विरोधी पक्ष नेता हवा, नवीन नेतृत्व दिसायला हवीत, आणि यासाठीच या व्हिडिओचा गाठ आपण घातलेला आहे. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा. टीकात्मक कौतुक करायचं असेल, टीका करायचं असेल, खुलेआम करा अगदी. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. पुन्हा एकदा जाण्यापूर्वी आठवण, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्यूब चॅनल आमच्या बायोस्कोप मराठीच्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी.